या बातमीचे प्रस्तुत करतायत चित्रलेखा फ्लेक्स। चित्रलेखा फ्लेक्स मध्ये अगदी कमी किमतीत फ्लेक्स बॅनर प्रिंटिंग करून मिळेल, तसेच लग्नपत्रिका, ॲक्रेलिक बोर्ड, बॅकलाइट बोर्ड तयार करून मिळेल। आमचा मोबाईल नंबर 7841955705। आमचा पत्ता खामगाव बँक समोर, खाटोडेवाडी, अप्रोच रोड, वरुड। आपण सध्या वरुड शहरातील सर्वात मुख्य चौक म्हणजे केदार चौक परिसरात आहोत आणि येणाऱ्या 17 तारखेला श्री रामनवमी उत्सव आहे आणि वरुड शहरात श्री रामनवमी निमित्त भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढली जाते। या शोभायात्रेची चर्चा संपूर्ण विदर्भात होत असते आणि यावेळची चर्चा मात्र संपूर्ण महाराष्ट्रात व्हावी आणि विदर्भात देखील व्हावी या उद्देशाने सर्व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल वरुड व सर्व जे राम भक्त आहे, जे वरुड शहरातील नागरिक आहे, यांच्या वतीनं श्री रामनवमीची जी तयारी आहे ही जलद गतीने करण्यात येते आहे। आपण बघू शकतो मागील 15 दिवसांपासून या रामनवमीची तयारी सुरू आहे। बजरंगी तर मागील 1 महिन्यापासून या उत्सवाची तयारी करत असतात। दिवाळीपेक्षा मोठा सण सर्व बजरंगींसाठी या वरुड शहरातील श्री रामनवमी उत्सव असतो आणि आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जो परिसर आहे, या केदार चौक परिसरातील जे मुख्य आकर्षण आहे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा जो आहे, या ठिकाणचा जो देखावा आहे तो आता विद्युत रोषणाई म्हणजेच लाइटिंग लावून सजवण्यात आलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या चौकामध्ये संपूर्ण परिसरात लाइटिंग लावण्यात येत आहे आणि त्याची तयारी देखील सुरू आहे। येणाऱ्या 17 तारखेला श्री रामनवमी उत्सव आहे। यातच जर आपण बघितलं तर केदार चौकच नव्हे तर वरुड शहरातील सर्वच परिसरात भगवे झेंडे लावण्यात आलेले आहे। जे स्ट्रीट लाईट आहे त्यावरती देखील भगवे झेंडे लावण्यात आलेले आहे। भगवं वातावरण करण्याचा उद्देश बजरंगींचा आहे आणि त्याचं काम देखील सुरू आहे। आपण बघू शकतो शहरातील सर्व मुख्य मार्गावर हे भगवे झेंडे लावण्यात आलेले आहे आणि सर्व शहरात आणखी भगवे झेंडे लावण्याचं काम सुरू आहे। येणाऱ्या 17 तारखेपर्यंत वरुड शहरात भगवे वातावरण करण्याचा उद्देश या बजरंगींचा आहे। येणाऱ्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, त्यानिमित्त देखील मोठी भव्य दिव्य शोभायात्रा या ठिकाणी काढली जाते। सर्व नागरिक त्याचं आयोजन करत असतात, भीमसैनिक त्याचं आयोजन करत असतात आणि हे जे 2 उत्सव आहे मोठ्या उत्साहाने साजरे होत असतात। मात्र जी रामनवमीची तयारी आहे ते आता मोठ्या उत्साहात सुरू आहे आणि ही संपूर्ण वरुड शहरात विद्युत रोषणाई केदार चौक परिसरात मुख्यतः मोठी सजावट करण्यात येत असते आणि या सजावटीचं काम आता सुरू झालेलं आहे। जवळपास 50% काम पूर्ण झालेलं आहे, अजूनही 50% काम पूर्ण व्हायचं आहे। या ठिकाणी 15 तारखेला म्हणजेच रामनवमीच्या 2 दिवस अगोदर 15 तारखेला एक भव्य दिव्य ऑर्केस्ट्रा म्हणजे संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि जो कार्यक्रम आहे ऑर्केस्ट्राचा तो 15 तारखेला सायंकाळच्या दरम्यान होणार आहे आणि त्याची तयारी देखील युद्ध पातळीवरती सर्व या ठिकाणी करते आहे। आपण बघू शकतो हे पेंडॉल त्या दिवसासाठी लावण्यात येत आहे। याच ठिकाणी तो भव्य दिव्य ऑर्केस्ट्रा असणार आहे, मागील वर्षी देखील होता आणि सर्वात मुख्य आकर्षण जे आहे, जे नागरिकांचं लक्ष वेधून घेणारा जो पॉइंट आहे तो हा देखावा आहे आणि या देखाव्यानं जेव्हा याची पूर्ण तयारी होऊन जाईल आणि हा जो चौक आहे पूर्णपणे लाइटिंगनी, विद्युत रोषणाईने सजावट होईल, त्यावेळेस मात्र नागरिकांचं आकर्षण जे आहे त्या लाइटिंगकडे होणार आहे आणि त्याची तयारी आता सुरू आहे। मागील 1 महिन्यापासून बजरंगी याची तयारी करते आहे, तर आता युद्ध पातळीवर 3 ते 4 दिवस राहिल्यामुळे हे काम जलद गतीने सुरू आहे। लवकरच याचं काम पूर्ण होऊन 17 तारखेला श्री रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं भव्य दिव्य अशी शोभायात्रा या वरुड शहरातून निघणार आहे। रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये नेमकं कुठलं पथक असणार आहे, कुठले पथक आकर्षण असणार आहे, कोणत्या झाक्या आहेत याची देखील माहिती पुढील न्यूजमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, पाहत राहा। कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा।
वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।